वसईच्या मधुबन परिसरात चारही रस्त्यांवर पाणी। पावसाचा जोर वाढल्यानंतर मधुबन परिसर पूर्णपणे पाण्याखाली। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। वसई विरार शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। चंदनसार कोपरी गावातील रस्ता 3 फूट पाण्याखाली। डोंगरावरील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे साचलेल्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास। नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात कमरे इतकं पाणी। कमरे इतक्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांच्या अडचणींशी सामना। पालघरच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस। कपाशी केळवा रोड स्टेशन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। ठाण्यातील घोडबंदर रोड विजय गार्डन सिग्नल जवळ साचले पाणी। ठाणे महानगरपालिकेकडून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस। शहरातील अनेक सखल भागामध्ये साचले पाणी। भाजी मार्केट, तीनबत्ती मंडई परिसरामध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचले। परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी। अनेकांची वाहनं पाण्यात बंद पडल्यामुळे वाहनांना धक्का मारून बाहेर काढण्याची वेळ आली आहे। डोंबिवलीमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी। MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले। वाहन चालकांना मोठा मनस्ताप होतोय। रत्नागिरीमधल्या माजलगाव तेलगाव महामार्गावर साचत असलेल्या पाण्यामुळे नागरिक हैराण। उपाययोजना करण्याची मागणी। पाण्यामुळे रस्त्याला तळ्यांचं स्वरूप। रत्नागिरीमधल्या चिपळूण, गुहागर आणि खेडसह दापोली आणि मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस। खेडमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी। घाट परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीवर मोठा परिणाम। स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरीतील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना। खेड, खोपी, धामनंड या मार्गावरच्या कासई शिंदेवाडी गावानजीक दरड कोसळली आहे। रस्ता पूर्णपणे बंद। रस्त्याचा काही भागही खचलाय। प्रशासनाकडून घटनास्थळाचा आढावा। पश्चिम घाटामध्ये मुसळधार पाऊस। साताऱ्याच्या महाबळेश्वर ते रायगडमधल्या पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी बंद। दाट धुकं आणि दरडीचा धोका असल्यानं घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय। सांगलीच्या वारणा नदीवरच्या मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली। रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद। शिराळा तालुका आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस। जनजीवन विस्कळीत। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं रस्त्यावर पाणी साचले। शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। धुळ्याच्या दोंडाईच्या आणि साक्री परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी। हत्तूर धरणामधून पाणी सोडल्यानं तापी नदी पात्रातही वाढ, तर बळसाणे या परिसरातही अमरावती नदीला पूर। मुसळधार पावसानं गोंदिया जिल्ह्यातल्या पुजारीटोला धरणाच्या साठ्यात वाढ। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू। 4 दरवाजांमधून 3036 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेत। 1,30,888 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस। महाबळेश्वरमधल्या वेण्णा तलावातील पाणीसाठ्यात वाढ, तर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे छोटे धबधबे ओसंडून वाहू लागलेत, तर पावसाची संततधार राहिल्यास तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता। पावसाच्या आगमनानंतर पुण्यातल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्यानं बहरला। धुक्याचे ढग, रिमझिम पाऊस आणि हिरवाईनं नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ। कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। राधानगरी तालुक्यातील हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा एक प्रमुख केंद्रबिंदू आहे। रायगडच्या महाड तालुक्यातल्या तब्बल 72 गावं दरड प्रवण क्षेत्रात असून यापैकी 20 गावं ही अति धोकादायक परिस्थितीत आहेत। आपत्ती विभागाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्यात। 1146 नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर। दरडी कोसळून दुर्घटना होणाऱ्या घटनेत वाढ। पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस। मनोर पालघर रोडवरच्या वाघोबा घाटात झाड कोसळल्यानं वाहतूक बंद। मुंबईच्या माटुंगा परिसरातही मोठं झाड कोसळलंय। पार्क केलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून घटनास्थळाचा आढावा। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या मस्कव मार्गावर आंब्याचं मोठं झाड उन्मळून पडल्याची घटना। विद्युत खांबावर झाड कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित। मस्गाव कमरगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद।
पहिल्याच पावसानं गोंदिया नगर परिषदेच्या इमारतीचा स्लॅबचा प्लास्टर कोसळला. इमारतीला ठिकठिकाणी गळती. काही विभागाचं स्थलांतरण. जीव मुठीत धरून कर्मचारी करतात काम. हवामान बदलावर बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रभावी उपाय. धाराशिवच्या रुईभर येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून बीबीएफ यंत्रज्ञानाद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी, अतिवृष्टी व पावसातील खंड यासारख्या परिस्थितीतही पीक टिकवण्यासाठी बीबीएफ पद्धत प्रभावी. मुंबईच्या साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल. 3 कामगार ताब्यात तर फरार कंत्राटदाराचा शोध सुरू. 2 दिवसांपूर्वी उघड्या मॅनहोलमध्ये पडून झाला होता एका व्यक्तीचा मृत्यू. केतन अग्रवाल हत्येसाठीच्या चॅटमध्ये कोडवर्ड आणि निकनेमचा वापर. सांकेतिक भाषेत केलेल्या संभाषणाला डिकोड करण्याचे प्रयत्न सुरू. पोलिसांना सिया आणि चेतनची कोठडी हवी होती. चेतनच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा परत मिळवण्यात यश आले. सियाच्या घरातून 1 वर्ष जुना मोबाईलही जप्त. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सियानं मैत्रिणीशी केलेले चॅट उघड. जे लग्न होणार नाही त्या लग्नासाठी विमानाचं तिकीट बुक करायचे, तुझं आधार कार्ड पाठव. मैत्रिणीसोबतचं कथित चॅट समोर. एसआयआरच्या कामात हलगर्जीपणा केल्यानं सोलापूर महापालिकेच्या लिपिका विरोधात गुन्हा दाखल. रविकिरण ढाले याच्या विरोधात गुन्हा दाखल. एसआयआरच्या कामात दिरंगाई, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचा आरोप. आषाढीपूर्वी पंढरपूर शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम. जिल्हाधिकाऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे पंढरपूर घेतोय मोकळा श्वास. पहिल्याच दिवशी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केला होता अतिक्रमण हटाव मोहिमेस विरोध. राज्यात 14,80,000 भटके कुत्रे, तर एकट्या मुंबईमध्ये 94,000 भटक्या कुत्र्यांची नोंद. येत्या 6 महिन्यात भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारणार. मंत्री उदय सामंत यांची माहिती. साताऱ्याच्या कास पठारावर दुर्मिळ सातारी वायतुरा या वनस्पतीचं आगमन. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पठारावर फुलली आहे सातारी तुरा वनस्पती. नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर. 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांची तपासणी. 7 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे परवाने तत्काळ निलंबित. 4 हॉटेल्स आणि चालकांकडे कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये भगीरथीबाई तनपुरे विद्यालयाच्या खासगी बसचा अपघात. 20 ते 25 मुली जखमी. सर्व मुली तांदुळवाडी, कोंडवड आणि शिलेगाव येथील रहिवासी. कोल्हापूरच्या शिरोळमधल्या सैनिक टाकळी गावामध्ये प्रस्तावित एमआयडीसीच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप. गावातील गायरान जमिनीवरील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्याची मागणी. गावातून निषेध फेरी काढत शासनाविरोधात घोषणाबाजी. मागण्या मान्य न केल्यास 9 जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअर इंडियाचा मोठा दिलासा. अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गावरील तिकिटांचे दर कमी होणार. आंतरराष्ट्रीय बाजारात विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. राम मंदिर चोरी प्रकरणी एसआयटीच्या तपासाला वेग. एसआयटीनं घेतली बँक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची माहिती. ट्रस्टच्या गेल्या 5 वर्षांच्या हिशोबाचं पुन्हा ऑडिट होणार. तर देणगी म्हणून मिळालेल्या दागिन्यांची आणि इतर वस्तूंची चौकशी होणार. अमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात. यात्रेकरूंची 3री तुकडी जम्मू येथून रवाना. भाविकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन. गुजरात आणि मध्य प्रदेशातून एटीएसचं टेरर मॉड्यूल उद्ध्वस्त. जैश ए मोहम्मदच्या 8 दहशतवाद्यांना गुजरात, मध्य प्रदेशातून अटक. गुजरातमध्ये टेरर नेटवर्क उभारण्याचा कट उघड. व्हेनेझुएलामध्ये भारतीय खलाशाच्या मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार उघड. खलाशाच्या मृतदेहामध्ये महत्त्वाचे अवयवच नसल्याचा प्रकार. व्हेनेझुएलामध्ये मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्यानं नमूद. यूपीत पुन्हा केलेल्या शवविच्छेदनामध्ये अवयवच गायब असल्याचं उघड. चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांना आलेल्या धमकीचं पाकिस्तान कनेक्शन उघड. धमकी देण्यासाठी पाकिस्तानशी लिंक व्हीपीएनचा वापर झाल्याचं तपासात समोर. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी यांना व्हॉइस मेसेज पाठवत आली होती धमकी.